नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यसभेच्या निवडणुका आटोपल्या आहेत. 7ही जागांवर बिनविरोध आहे. निवडणुका एकमताने झाल्या, बिनविरोध. 6 जागी महायुतीचे उमेदवार आले आहेत. एका जागेवर शरद पवार आले आहेत, महाविकास आघाडीचे. शरद पवारांना आणण्यासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची ठाकरे सेना उभाटा या दोघांनाही मोठा त्याग करावा लागला. कारण या दोघांनी या जागेवर हक्क सांगितला होता. ही जागा आमच्याच कोट्यात आहे असं आदित्य ठाकरे सांगत होते. तर ही जागा या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. काँग्रेसचं म्हणणं होतं की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे आम्हाला ही जागा पाहिजे. पण शेवटी शरद पवारांचं ज्येष्ठत्व कमी आलं. ज्येष्ठत्व आणि अनुभव या आधारावर शरद पवारांपुढे सारे झुकले. शरद पवार उभे राहिले तर सारे बसतील असं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, आणि तसंच घडलं आहे. आपण इच्छुक आहोत असं शरद पवारांनी शेवटच्या 2-3 दिवसामध्ये सांगितलं. त्यानंतर चक्र फिरली आणि शरद पवार फायनल झाले. शरद पवारांचं नाव फायनल करण्यासाठी महाविकास आघाडीच्या साऱ्यांनाच जोर लावावा लागला. कारण दोघेही आदित्य ठाकरे ऐकायला तयार नव्हते आणि तिकडे काँग्रेसवाले आग्रही होते. पण शेवटी समन्वय झाला. तिन्ही पक्ष एकत्र बसले आणि समन्वय झाला. आता त्यापेक्षा मोठं आव्हान महाविकास आघाडीपुढे विधान परिषद निवडणुकीनिमित्ताने उभं ठाकलं आहे. 9 जागांच्या निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या 9 जागांच्या निवडणुका लवकरच होत आहेत. त्यात उद्धव ठाकरे हे एक आहेत. विधान परिषदेचे सदस्य या नात्याने उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ येत्या 13 मे रोजी संपतोय. त्यामुळे शरद पवारांना तर तुम्ही पुन्हा पाठवलं, मग आता उद्धव ठाकरेंचं काय? उद्धव ठाकरे उभाटाचे सुप्रीमो आहेत. तर उद्धव ठाकरेंनी अजून आपला काही विचार बोलून दाखवलेला नाही. शरद पवार सारखेच ते गप्प आहेत. पण त्यांनाही लढायचं आहेच. ते लढतील, नाही तर त्यांच्या उभाटाच्या वतीनं आणखी कोणी लढेल. पण उद्धव ठाकरे ही जागा सहजासहजी सोडणार नाहीत. मग काँग्रेस ही जागा सोडेल काय? काँग्रेस जर अडून बसली तर उद्धव ठाकरेंसाठी अवघड होईल काम. सध्या संख्याबळ पहा तुम्ही. संख्याबळानुसार महायुती सध्या पॉवरफुल आहे. महायुतीचे 235 आमदार आहेत. त्यामुळे त्याचे 7 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. 9 जागा आहेत. 7 जागी महायुतीचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. प्रश्न महाविकास आघाडीचा आहे. महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. इथे तो कोण असेल? तो उद्धव ठाकरे असतील की आणखी कोणी असेल? म्हणजे आधी काँग्रेस आणि उभाटाने आपला दावा सोडून शरद पवारांना पाठवलं. आता हे दोघं काय भूमिका घेत आहेत? काँग्रेस अडून बसली तर उद्धव ठाकरेसाठी कठीण आहे. ठाकरे की काँग्रेस, उभाटा की काँग्रेस, या दोघांपैकी कोणा एकाला ही जागा सोडावं लागेल.
म्हणजे समन्वय झाला दोघांमध्ये तरच पुढचा मार्ग मोकळा आहे. पण समन्वय होईल का? उभाठाला काँग्रेसची साथ मिळेल का? कारण आता पण सध्या काँग्रेसची भूमिका अशी आहे की स्वबळावर चालायचं. विधानसभा निवडणुकीत तुम्ही पाहिलं की काँग्रेस स्वबळावर गेली. आताही काँग्रेसने स्वबळाची भाषा चालवली तर मग विधान परिषदेची निवडणूक अटळ आहे. आता येत्या काळामध्ये आता निवडणुकीला काय 2 महिने उरलेले नाहीत. त्यामुळे उभाठा आणि काँग्रेस हे दोघे एकत्र बसून काही निर्णय करतात की या जागेसाठी संघर्ष होतो, निवडणूक होते, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे लढतील का? त्यांना लढावं लागेल. लढले नाही तर ते मुख्य प्रवाहातून बाजूला झाल्यासारखे होतील. कॉमेंट करा, उद्धव ठाकरे लढणार का?